आपल्याला अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठी अपडेट। श्री राम जन्मभूमी मंदिरामध्ये शिफारसीद्वारे नियुक्त असलेल्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार आहे। एसआयटी तपासात या कर्मचाऱ्यांची भूमिका अधिकच संशयास्पद आढळली आहे। सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे। मंदिरात सुरक्षा कार्यालयामध्ये सफाई, यात्रेकरूंच्या सहाय्यासाठी विविध एजन्सीद्वारे कर्मचारी नियुक्त झाले होते। या नियुक्त्यांमध्ये ट्रस्टींनी हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांना दणका मिळणार आहे। दुसरीकडे यापुढे दान मोजणी कारकुनांचीही कसून तपासणी होणार आहे। द्विस्तरीय तपासणीला या कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागेल। पोलीस आणि खासगी एजन्सीचं या दानांवर बारीक लक्ष असेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, मोठे आरोप झाल्यानंतर आता एसआयटीनं काय काय समोर आणलेलं आहे आणि आता कारवाईचा बडगा कसा उगारला जाणार आहे? अयोध्या दानचोरी प्रकरणामध्ये आता अधिकाधिक अपडेट समोर येत आहेत। कारण महंत नृत्यगोपाल दास यांच्या उपस्थितीत त्यांच्या आश्रमामध्ये 27 जुलैला 300 साधू महंतांची बैठक होणार आहे। यामध्ये विश्व हिंदू परिषदेशी संबंधित साधू महंतही असतील, संघाशी संबंधित कार्यकर्ते असतील असंही म्हटलं जाते। आणि त्याशिवाय जे अयोध्येतील आता जे शिफारशीवरती ठेवण्यात आलेले 100 कर्मचारी आहेत त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। कारण या सगळ्यांची भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये संदिग्ध आढळली होती। त्याशिवाय राम जन्मभूमी हा हिंदू समाजाचा एक आस्थेचा विषय होता। त्यामुळे हिंदू समाजामध्ये पुन्हा एकदा या सगळ्याच्या अनुषंगाने एक विश्वास देण्याचा दृष्टीने म्हणून महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे 27 जुलैला। आणि त्याशिवाय आता जे येणारे जाणारे कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांसह एका खासगी सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडूनही तपासलं जाते। त्यामुळे त्यांच्या 2 स्टेजमधल्या एक प्रकार सिक्युरिटी चेकिंग होऊनच त्यांना आतमध्ये सोडलं जाते, बाहेर सोडलं जाते। आणि जे सगळे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर देखील काही ना काहीतरी कारवाई आता आगामी दिवसांमध्ये झालेली दिसेल। कारण ज्यांची भूमिका या सगळ्यामध्ये संशयास्पद आढळली होती त्या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। अयोध्या रामजन्मभूमी येथे झालेल्या दानचोरी प्रकरणातील ह्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत। कारण या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन ही पावलं उचलली जातात असं कळते। सोमेश, या संदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार